आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 1,05,128 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे यापैकी आतापर्यंत फक्त 14,769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. म्हणजेच 90,359 शेतकऱ्यांनी ई-केवायसी अद्याप बाकी असून ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा हा आढावा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,276 गावांमधून एकूण 1,90,070 शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी दिनांक 27/7/2026 रोजी पर्यंत 1,05,128 शेतकरी पात्र ठरले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची संख्या पुढील पडताळणीनंतर आणखी वाढू शकते. योजनेतील सर्वात मोठी समस्या म्हणजे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ 14,769 जणांचीच आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तर 90,359 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही. यामुळे पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने मिळू शकणार नाही. जिल्हाधिकारी विनय गोडा GC यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होताच अनेक गावांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकरी आपले नाव तपासण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर संबंधित कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने पोहोचले. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की या योजनेसाठी करण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र शेतकऱ्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. जिल्हाधिकारी विनय गोडा यांनीही जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांना याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत. पात्र लाभार्थ्याची यादी संबंधित बँक शाखा, विविध सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय शेतकऱ्यांनी प्रथम आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक, अंगठ्याद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी स्वतः उपस्थित राहणे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून लाभ देण्याची पुढील कार्यवाही होणार आहे. जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये आधार ऑथेंटिफिकेशन करायचे. आधार ऑथेंटिफिकेशन झालं की त्यांना त्यांच्या अकाउंट म्हणजे ऑथेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांनी पुन्हा करण्याची गरज नाही. ते याद्या प्रसिद्ध केल्यानंतर तेव्हा त्यांनी जाऊन प्रत्यक्षात जाऊन करावं लागेल. त्या पद्धतीचं आपण त्यावेळेस तसं प्रसिद्धी देतो आणि तसं केल्यानंतर लगेच प्रत्यक्ष त्यांच्या आधार जे लिंक केलेलं आहे त्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होणार. हो, बँक खात्यात कर्जाचे म्हणजे कर्ज खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होणार आणि जी प्रोत्साहनची रक्कम आहे ती त्यांच्या सेव्हिंग म्हणजे त्यांचं जे बचत खातं आहे त्याच्यामध्ये ते जमा होईल. शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे जेवढ्या लवकर मिळेल किंवा जेवढ्या सोप्या पद्धतीने मिळेल याच्यासाठी शासन सतत प्रयत्नशील राहतं. त्याबाबत सर्व बँकांना तशी सूचना दिलेली असते. त्याबाबत सिबिल पाहू नये किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या पाहू नये आणि त्यांना हे कर्ज जसं जेवढं शक्य तितक्या लवकर उपलब्ध कसं
कसं होईल यासाठी शासन प्रयत्नशील असतं. या दरम्यान दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर त्याच्या कर्जाचं काय? तर त्याच्या कर्जाचं काय संबंधित वारसाच्या नावाने ते कर्ज हे होतं, म्हणजे वर्ग होतं आणि वारसाच्या नावाने वर्ग झाल्यानंतर वारसाचं जे डिटेल्स भरून आपण त्याप्रमाणे त्या संबंधित शेतकऱ्याला लाभ देणार आहोत त्याच्यामध्ये. एकंदरीत पाहिले तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असले तरी 90,000हून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असल्यामुळे लाभ वितरणाची प्रक्रिया मंदावण्याची शक्यता आहे. म्हणून जर आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणी या योजनेस पात्र असाल तर तात्काळ आपले नाव लाभार्थी यादीत तपासा आणि मोफत ई-केवायसी पूर्ण करा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेती आणि प्रशासनाशी संबंधित विश्वासार्ह बातम्यासाठी विधायक वृत्तपत्राच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.